शाळेतील लहान चिमुरडीबरोबर लैंगिक अत्याचार केलेल्या अक्षय शिंदेचा काल सायंकाळी पोलिसांनी एन्काउंटर केला। परंतु काल 6:30च्या दरम्यान सायंकाळी नेमकं काय घडलं यावरती अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी पोलिसांवरती गंभीर आरोप लावला आहे। हा एन्काउंटर नसून माझ्या मुलाची हत्या केली। परंतु काल 6:30च्या दरम्यान तलोजा पोलीस अक्षय शिंदेला ठाणेला घेऊन जात असताना नेमकं असं काय घडलं, पोलिसांना अक्षय शिंदेची एन्काउंटर करण्याची वेळ का आली आणि या एन्काउंटरमध्ये पोलीस कसं काय जखमी झाले, चला तेच पाहूया। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा। जर अक्षय शिंदे प्रकरण आपल्याला माहिती नसेल तर 2 मिनिटात मी तुम्हाला अक्षय शिंदे प्रकरण सांगतो। अक्षय शिंदे वय वर्ष 24 असे या एन्काउंटर झालेल्या मुलाचे नाव। अक्षय शिंदे हा मुंबईमधील बदलापूरमधील रहिवासी, लहान भाऊ, आई वडील असं याचं कुटुंब। अक्षय शिंदे हा बदलापूरमधील एका शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून काम करत होता। परंतु याच दरम्यान बदलापूरमधून अशी धक्कादायक बातमी समोर आली। सर्व बदलापूरमधील लोक संतापले होते। शाळेतील 3 ते 4 वर्षीय मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितलं, मला प्रायव्हेट पार्टवरती जळजळ होत आहे। आईवडिलांनी डॉक्टरकडे तपासणीसाठी नेलं तेव्हा डॉक्टरने धक्कादायक खुलासा केला। 3 ते 4 मुलीबरोबर अक्षय शिंदेने असंच प्रकरण केल्याबद्दल लहान मुलींचे आईवडील संतापले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली। लहान चिमुरडीचे आईवडील पोलीस स्टेशनला आल्यानंतर अक्षय शिंदेचं प्रकरण चांगलंच गाजलं। सर्व बदलापूर रेल्वे स्टेशनवरती अक्षय शिंदेला अटक करा, अक्षय शिंदेला फाशी द्या अशा घोषणा होऊ लागल्या। लोकांनी रेल्वे स्टेशनवरती आंदोलन केले। त्यानंतर अक्षय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले। परंतु अक्षय शिंदेचे आईवडील आणि भाऊ म्हणत राहिले, आमचा भाऊ साधा रस्ता क्रॉस करताना घाबरतो, मग तो लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार काय करणार। या प्रकरणामध्ये शाळेतील कोणत्या तरी व्यक्तीचा पाठीमागा हात आहे। कोर्टामध्ये अक्षय शिंदेची केस चालू होती आणि अजूनपर्यंत तो गुन्हेगार म्हणून त्याच्याबद्दल पुरावे सादर केले नव्हते। त्यामुळे अक्षय शिंदेच्या आईवडिलांना नेहमी वाटत असते, आमच्या मुलांनी काही केलंच नाही तर आमचा मुलगा पुन्हा घरी येईल। परंतु काल 6:30च्या दरम्यान ती भयंकर घटना घडली, त्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। अक्षय शिंदे हा 24 वर्षीय मुलगा हा सध्या मुंबईच्या तलोजा जेलमध्ये होता। भेटण्यासाठी आई वडील सकाळी 10 वाजता जेलमध्ये आले होते। परंतु अक्षय शिंदे आणि आईवडिलांची भेट 3:30 वाजता झाली। याशिवाय अक्षय शिंदेने आईवडिलांना खर्चण्यासाठी काही पैसे मागितले होते। त्याच दरम्यान अक्षय शिंदेने आईवडिलांना सांगितलं होतं, पोलिसांनी एका चिठ्ठीमध्ये मोठ्या अक्षरामध्ये काहीतरी लिहिलंय, पण त्या चिठ्ठीचा अर्थ त्याला काही समजला नाही। त्यामुळे आईवडिलांना देखील चिंता वाटली होती, पोलिसांनी अखेर त्या चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलं। अक्षयला काल तलोजा पोलीस स्टेशनमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जाणार होते। त्यामुळे आईवडिलांना अक्षयला भेटण्यासाठी आता जवळ पडणार होतं, म्हणून आईवडील 3:30 वाजता अक्षय शिंदेला भेटून पुन्हा घरी गेले। साधारणतः 6-6:30च्या सुमारास तलोजा जेलमधून अक्षय शिंदेला बाहेर काढलं आणि बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जाण्यासाठी निघाले। परंतु जेव्हा पोलिसाची व्हॅन मुंब्रा कळवा बायपासच्या दरम्यान आली तेव्हा हातामध्ये बेड्या असलेल्या अक्षय शिंदेने पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची बंदूक हिसकावली आणि त्यांनी पोलिसांवरती गोळीबार केला। त्यामध्ये निलेश मोरे यांना अक्षय शिंदेकडून गोळी लागली हे पाहताच बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेवरती फायरिंग करायला सुरुवात केली। एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये लागली तर दुसरी गोळी अक्षयच्या पायावरती लागली। एन्काउंटर याप्रमाणे झाला। परंतु यामध्ये विशेष म्हणजे अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या आणि पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेने निलेश मोरे यांची बंदूक हिसकावली। यामध्ये थोडा विचार करण्यासारखा आहे। 4 ते 5 पोलीस अधिकारी आणि 24 वर्षीय अक्षय शिंदे एकटा, एवढी सुरक्षा अक्षय शिंदेला असताना अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती गोळीबार केला। पोलिसांनी अक्षय शिंदेला प्रत्युत्तर देत आणि आपला बचाव करण्यासाठी अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये आणि पायावरती गोळी झाडली असं पोलिसांनी माहिती सांगितली। काल सायंकाळी 6:30च्या सुमारास ही बातमी समोर येताच सर्वत्रच खळबळ उडाली। आईवडिलांनी मोठा आरोप केला आहे, शाळेला वाचवण्यासाठी पोलिसांनी त्याचा फेक एन्काउंटर केला आहे। या सर्व घटनेपाठीमागं शाळेतील कोणत्या तरी व्यक्तीचा आणि राजकारणी लोकांचा हात आहे। शाळेचं नाव बदनाम होऊ नये आणि सध्या विधानसभाच्या निवडणूक तोंडावरती आल्या आहेत आणि लोक अत्यंत संतापलेली आहेत। राज्यामध्ये मुलीवर अशा घटना होतात आणि तरी देखील अपराधी असे सुटतात। त्यामुळे पोलिसांनी निवडणूक लक्षात घेऊन अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी दिली। परंतु अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला म्हणून बदलापूरमध्ये नागरिकांनी जल्लोष साजरा केला। या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिक अत्यंत आनंदी झाले आणि म्हटले, पोलिसांनी शेवटी त्यांचा न्याय दाखवलाच। परंतु दुसरीकडे अक्षय शिंदेचे आईवडील रडत होते, आमचा मुलगा साधा रस्ता क्रॉस करू शकत नाही, मग तो पोलिसांकडून बंदूक घेऊन त्यांच्यावरती फायरिंग कसं काय करणार। हा सर्व पोलिसांनी बनावट प्लॅन केला आहे। याच्या पाठीमागे शाळा आणि आणखीन मोठे लोक आहेत। आमचा मुलगा आतापर्यंत निर्दोष होता, त्याच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचा अजूनपर्यंत प्रूफ मिळाले नव्हते
आणि त्यामध्येच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. मित्रांनो, अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.